पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघत आहे आणि त्या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आलेला आहे आणि टेंटेटिव्ह कॅलेंडर या ठिकाणी आलेला आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती या ठिकाणी निघत आहे तर त्याची या ठिकाणी टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी आली आहे, तारीख या ठिकाणी आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे। या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये कोणताही पेपर होत नाही, डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं, पगार सुद्धा आपल्याला 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही नवीन भरती कधी निघणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते टेंटेटिव्ह डेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, ते अपडेट सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, जेणेकरून एक आपल्याला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की नक्की या ठिकाणी भरती या ठिकाणी येत आहे म्हणून, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आणखीन एक खुशखबर तुमच्यासाठी आहे, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर दिवस आपले झाले होते तर आपला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा व्हिडिओ आला नव्हता, ठीक आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केले होते की सर भरपूर दिवसांनी तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ या ठिकाणी टाकलेला आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे पण विद्यार्थी आपल्या व्हिडिओची आतापर्यंत वाट पाहत होते, ठीक आहे, तर एवढं काही तुम्ही आतापर्यंत वाट पाहिली तर तुमची सर्वांची या ठिकाणी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढे जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे व्हिडिओ येत राहणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चॅनल तुम्ही सबस्क्राइब या ठिकाणी करून ठेवा। तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघून आली वर्षातून 2 वेळा, ठीक आहे। हे तुमच्यासाठी एक खुश खबर आहे, वर्षातून 2 वेळा जीडीएसची ही भरती निघत आहे। मागच्या वर्षी सुद्धा 2 वेळा निघाली असती, जानेवारी महिन्यामध्ये 21,000 जागासाठी निघाली होती, 21,300 कितीतरी प्लस जागासाठी होती आणि त्याचबरोबर जून महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अर्ध्या जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघत होती। पण काही जे विद्यार्थी मित्रांनो IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं काम आलं, त्याचबरोबर काही इश्यू होते, ठीक आहे। तर हे काही या ठिकाणी सर्व्हरचा प्रॉब्लेम होता, तर हे काही भरपूर काही समस्या होत्या, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो जे भरती आहे ते जून महिन्यामध्ये निघू शकले नाही। ते आतापर्यंत या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लेट झाले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जागा सुद्धा भरपूर या ठिकाणी रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। म्हणजे ज्या नवीन जे जागा जून महिन्यामध्ये निघत होत्या तर त्या जे विद्यार्थी मित्रांनो तेवढ्या खाली या ठिकाणी जागा राहिलेल्या आहे, तर भरपूर जागा रिक्त आहे। तर आता जी या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती निघत आहे तर त्यामध्ये तुम्ही धरून चला की जवळपास 30 ते 36 हजाराच्या आसपास या ठिकाणी भरती निघणार आहे, एवढ्या जागांसाठी भरती निघणार आहे। कारण की जून महिन्यापासून तर डिसेंबर महिना चालू आहे, तर 6 महिने झाले विद्यार्थी मित्रांनो भरती या ठिकाणी निघाली नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 2026 ला जे आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर भरती कधी निघणार आहे, तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देतो। सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी अपडेट ते दाखवून देतो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा टेंटेटिव्ह या ठिकाणी डेट आली आहे, तर ते मी तुम्हाला या ठिकाणी पत्रक दाखवू शकतो, बघू शकतो तुम्ही। हे इंग्रजी मधले हे पत्रक आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, डाक भवन संसद मार्ग, डाक भवन संसद मार्ग दिल्ली। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता जनरल मॅनेजर बँगलोर मधून हे या ठिकाणी पत्रक आहे। सब्जेक्ट तुम्ही बघू शकता, टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 अँड डेव्हलपमेंट ऑफ जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टल अंडर APT 2.0, ठीक आहे। आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे काही या ठिकाणी पत्रक या ठिकाणी आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही पत्रक या ठिकाणी वाचू शकता आणि प्लीज रेफर टू धिस सेक्शन लेटर डेट 27 नोव्हेंबर 2025 अँड यू ऑफिस लेटर नंबर। त्यानंतर दुसऱ्या याच्यात पहा काय म्हटलं, द कॉमेंट सबमिटेड बाय द CEPT CEPT ऑन द टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 अँड इंटिग्रेशन ऑफ
डीजी लॉकर हॅज बीन डिस्कस. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर वाचून तर मी तुम्हाला एवढं दाखवत नाही इंग्रजीमधले, कारण की एवढं काही वाचून दाखवलं तर टाईम या ठिकाणी जास्त होणार आहे. तर सरळ सरळ मी तुम्हाला या ठिकाणी काय याचा अर्थ आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी मराठीत सांगून देतो, जेणेकरून एक आपला अंदाज लागणार आहे. तर बघू शकता जो विषय यामध्ये दिला या पत्रकामध्ये, तर तो आहे या ठिकाणी विषय जानेवारी 2026च्या GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूलचे तात्पुरते वेळापत्रक आणि APT 2.0 रजिस्ट्रेशन एक अंतर्गत GDS ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टल यावरील विषयावरील 27 नोव्हेंबर 2025 रोजी पत्र आणि तुमच्या कार्यालयीन पत्र क्रमांक दिनांक 1 डिसेंबर 2025 आणि त्याचबरोबर खाली दिलाय दुसऱ्या नंबरवर काय दिलाय की GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026च्या तात्पुरत्या वेळापत्रकावर आणि डीजी लॉकरच्या एकत्रीकरणावर CEPTने सादर केलेल्या टिप्पण्यावर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे की GDS एंगेजमेंटचे आगामी जानेवारीचे वेळापत्रक डीजी लॉकर कार्यक्षमतेशिवाय सुरू केले जाईल. आणि त्यानंतर जे या ठिकाणी जे दिले आहे त्यानंतर बघू शकता, शिवाय CEPTला विनंती आहे की त्यांनी डीजी लॉकर टीम सोबत त्यांनी चर्चा वेळेवर पूर्ण करावी आणि डीजी लॉकर आणि GDS पोर्टल एकत्रीकरण अंतिम करावे, जेणेकरून ही कार्यक्षमता GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 मध्ये वेळेत उपलब्ध करून देता येईल. CEPTला विनंती आहे की त्यांनी फेब्रुवारी 2026 पर्यंत उत्पादन वातावरणात एकत्रीकरण पूर्ण करावे, जेणेकरून मार्च 2026 मध्ये GDS ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टल सोबत डीजी लॉकर एकत्रीकरणाचे UAT केले जाऊ शकते. आणि वरील बाबी लक्षात घेता CEPTच्या सूचनांचा विचार करून सक्षम अधिकाऱ्यांनी विविध उपक्रमासाठी खालील सुधारित वेळापत्रकांना मान्यता दिली आहे. बरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी शैक्षणिक मंडळामध्ये GDS ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टलच्या UATला 32वा टप्पा 22 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत आणि विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे तर 1 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत आणि वर्तनात्मक अधिसूचना जारी करणे तर ते असणार आहे 15 जानेवारी 2026 मध्ये. आणि शिवाय CEPTला विनंती आहे की पडताळणी प्रक्रिया, प्रमाणीकरण आवश्यकता, डेटा एंट्री नियम आणि अपवाद हाताळणी प्रक्रियांचे तपशिलावर 9 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व मंडळे आणि या संचालनालयासोबत सामायिक केले जावे, जेणेकरून वरील वेळेनुसार मंडळाद्वारे शैक्षणिक मंडळाचे कॉन्फिगरेशन आणि पडताळणी शक्य होईल. रिक्त जागा भरणे इत्यादी सर्व उपक्रमांना सविस्तर सूचना CEPT आणि सर्व मंडळांना योग्य वेळी शेअर केल्या जातील आणि त्याचबरोबर हे सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने जारी केले जाणार आहे. हे काही यामध्ये अपडेट दिलेला आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर जे GDSची जी नवीन भरती आहे तर हे काही अपडेट या ठिकाणी आलेला आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. नई दिल्लीमधून हे या ठिकाणी अपडेट आलेला आहे. ठीक आहे. तर आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची जे विद्यार्थी मित्रांनो जे भरती निघणार आहे तर ते जानेवारी महिन्यामध्ये निघणार आहे. 15 जानेवारी पर्यंत पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची भरती या ठिकाणी निघू शकते. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो दुसरी सुद्धा एक खुश खबर आहे तुमच्यासाठी की वर्षातून 2 वेळा GDSची भरती निघणार. आता 1 जानेवारी महिन्यामध्ये निघणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची भरती आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी जून महिन्यापर्यंत चालणार आहे. आणि जून महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नवीन सुद्धा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची भरती निघणार आहे. हे तुमच्यासाठी चांगल्या आनंदाची बातमी आहे. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. याच्यासाठी थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.